नमस्कार मित्रांनो, तर रेडी झालेलं आहे तुळजापूरला. रात्री आम्ही 3 वाजता आलो आणि ही अशी रूम घेतलेली आणि पसारा बघू नका. तर आता मस्त 1 वाजला आहे आणि 1 वाजता आम्ही आता निघालेलो आहे आई तुळजाभवानी देवीचं दर्शन घेण्यासाठी. चला. लेफ्ट 5 मिनिटावरच आहे. मित्रांनो, तुळजापूरला पण बेकार ऊन आहे. तुम्ही बघू शकता. आम्ही चाललो आता सध्या दर्शनासाठी. आधी आपण काहीतरी खाऊन जाऊया कारण की लाईन खूप असेल. आज रविवार आहे. आम्ही आलोय हॉटेल जगदंबा देवी प्युअर व्हेज. मित्रांनो, ही आहे पंजाबी थाळी आणि ही आहे महाराष्ट्रीयन थाळी. तर या थालीमध्ये आपल्याला भेटलेलं आहे चपात्या, पापड, राईस, बटाट्याची भाजी, डाळ, पालक डाळची भाजी, वाटाण्याची भाजी, लोणचा दिला आहे आणि सॅलड, कोशिंबीर दिलेली आहे. आणि याच्यामध्ये शेवभाजी ॲड केली आणि इथं पनीर आहे. बाकी इथं जिरा राईस आहे आणि दही दिलं आहे. बाकी सगळं सेम आहे. चला बघूया या थालीची टेस्ट कशी आहे. तर हे सगळं घरगुती जेवण आहे मित्रांनो. तर ते आपण यांची पालकची भाजी खाऊया. भाजी खाल्ल्या भाजीची टेस्ट येते. चपाती पण मस्त गरमागरम दिली आहे ना. त्यांची वाटाण्याची ग्रेव्हीवाली भाजी खाऊया. चव आहे रे, एकदम भारी चव आहे. दोन्ही भाज्या भारी आहेत. पालकची पण भाजी भारी आहे. ही आमटी वाटतं बटाट्याची. वाटाणे पण छान आहे. झणझणीत आहे भाज्या. जेवणाची टेस्ट कशी आहे? जबरदस्त. जिथे जातो तिथे पालक पनीर पाळी भाजी भेटते. तुला कशी वाटते? अप्रतिम जेवण आहे. म्हणजे झणझणीत. कुठली भाजी जास्त आवडते? मला सर्वात जास्त ही शेवभाजी आवडलेली आहे. जी स्पायसी पण आहे आणि काय बोलू शकतो, खूपच छान. आम पण कुठला बघू शकता तुम्ही. झणझणीत झणझणीतचा. तुला कुठली आवडली? अच्छा, अजून काय तुम्हाला सांगतो. चपाती चपाती गरम गरम थोडी कडक आहे. थोडं चालून जातं तेल पाहिजे होतं. कारण भाजी चांगली आहे म्हणून आम्ही थोडं ॲडजस्ट करतो आहे. बट पंजाबी थाली बेस्ट आहे. वा. आपण इथं दही त्यांनी आत्ता आणून दिलं आहे महाराष्ट्रीयन थालीमध्ये. पंजाबीमध्ये तर आहेच. आत्ता आपण घेतले पंजाबी थालीची पनीरची भाजी. चपाती देऊ किती देऊ? पनीरची भाजी पण भारी. 1 2 3 4 चपाती नको कोणाला. ग्रेव्ही जर बघायला गेलं तर ग्रेव्ही ऑलमोस्ट सेम आहे. इथं बघा आलू पराठा मागवला आहे. लोणचा, इथं लोणचा आणि दही दिली. आणि एवढ्या उन्हामध्ये गरज आहे ह्याची ताकाची. मस्त कोथिंबीर टाकून दिलं आहे थंडगार. त्यांचं ताक. वाव, एकदम छान आहे. आणि शेवभाजी आता खाऊया. कोल्हापूरकर ना बाई. शेवभाजी आपली फेवरेट आहे. कोल्हापूरमध्ये आलो. शेवभाजी पण भारी. शेवभाजीची ग्रेव्ही पण बाप आहे, मस्त आहे. मित्रांनो, आता जेवण निघालेलं आहे दर्शन घेण्यासाठी. आता देवीचं मंदिर समोरच आहे. आदिशक्ती रविवार आहे तर गर्दी बघा किती आहे. आणि आता आधी आपण जाणार आहे श्री सिद्धिविनायक उजव्या सोंड्याचा गणपती. सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो.
गर्दी बघा रविवारची गर्दी बघा. पोरं उभी आहेत पाटील आहेत. तर आता अजून 1-1.5 तास लागणार आहे. आता मी ग्राउंड फ्लोअरवर आलेलो आहे. इथे अंडरग्राऊंड आलेलो आहे मंदिरापासून. दर्शन करून झालेलं आहे. खूप सुंदर दर्शन झालं देवीचं. मन एकदम प्रसन्न झालं आज. भारी वाटलं, मजा आली. आणि गर्दी तशी तर आहे बऱ्यापैकी. ही मल्हारी मार्तंड मित्रांनो. हे चिंतामणी, सुपना, मावती, लावा, नगर, उजवा, अवकाश. फायनली आता आलोय बाहेर. चला आता निघालो आहे आम्ही पुढे कुठे चाललं त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा. विजापूरला आलो आणि आईस्क्रीम नाही काढली असं होणारच नाही. हा बघा, यांनी घेतली लस्सी, स्वीट लस्सी विथ व्हॅनिला आईस्क्रीम. आणि हे आहे दुकान काकाशी अमृतुल्य. आणि यांनी घेतलंय बटर मिल्क आणि आम्ही दोघांनी घेतलंय आईस्क्रीम. लस्सी विथ व्हॅनिला आईस्क्रीम. आईस्क्रीम टाकलंय. आईस्क्रीम टाकलंय. हा. वा, लस्सीमध्ये व्हॅनिला आईस्क्रीम मी पहिल्यांदा ऐकतोय. कसं वाटलं? खूपच अप्रतिम आहे. मला पण खाऊन बघायला लागलं आता. हो, लस्सीमध्ये आईस्क्रीम. व्हिडिओसाठी फोटो लय विचित्र वाटतं. नका करू घरी कधी काय. नको, कॉम्बिनेशन नाही नको. आणि मध्येच आंबट गोड असं. बघ टेस्ट कर, एवढा काय विचित्र. तर आता आपण आलो छत्रपती शिवाजी महाराज सर्कलजवळ. आणि इथूनच आपण राईटला गेलो की आहे पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी देवीचं मंदिर. मित्रांनो नमस्कार. तर आम्ही विचार केलेला आहे की आपण तुळजापूरवरनं डायरेक्ट घरी जायचं. तर रस्त्यातच पंढरपूर लागतं. तर मग सगळे रेडी झाले. आपण पंढरपूरला जाऊन दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. तर आम्ही आता आलेलो आहे पंढरपूरला. पूर्ण देवदर्शन, वारी पूर्ण करून जायची आपली. हे आहे कृष्ण मंदिर. कृष्ण मंदिरच्याच पुढे आहे मेन मंदिर. आधी आपण चाय पिऊया. आणि मॅच पण चालू आहे. एवढं भारी वाटतं नाही तर, एवढं भारी होतं ना, काय सांगू नाही शकत. खूप मस्त वाटतं. तर एंट्रीलाच आहे इकडचं हे बाजार. आता जरा कमी झालं वाटतं. आम्ही उशीर आलो. वाजले बघा किती, 8:30 वाजलेत. 8:30 वाजता आम्ही आलो पंढरपूरमध्ये. यश, तुला किती एक्साइटमेंट आहे इथे येऊन? खूप जास्त एक्साइटमेंट आहे. आमच्या ध्यानीमध्ये पण नव्हतं की पंढरपूरवरून पण कॉल येईल. पण जशी देवाची इच्छा, सगळे वाटेत येते तर आम्हाला एक सगळे देवांचं दर्शन होतं आहे. हो, तसं आम्ही जेजुरीचा पण प्लॅन केलेला, पण late आता होईल. खूप जास्त लेट होईल असं वाटतंय. जर जेजुरीला गेलो तर उद्या मंडे आहे आणि कामाला जायचं. कामावर जायचं म्हणून घरी जायला लागलं. तर इथून जेवून डायरेक्ट नॉन स्टॉप घरी. मित्रांनो, आम्ही मुखदर्शन घेतलं. पण खूप सुंदर. दर्शन झालं. खूप सुंदर. दर्शन
काय ती मूर्ती अशी लांबून असं सुख दिसते. कुठेच नाही. सुंदर कुठेच नाही. विठ्ठल रुक्मिणी आत्मतृप्त दोघांच्या झाल्यासारखं वाटतं. आम्ही तिघं फर्स्ट टाइम आलो, तिघं फर्स्ट टाइम. आणि मोजून 15 मिनिटात असं मुख दर्शन घेतलं म्हणून 15 मिनिटात पण काय दर्शन झालं. आत्मतृप्त झाल्यासारखं वाटलेलं आहे. लिटरली आत्मतृप्त झाल्यासारखं. जर मनाची शांती पाहिजे असेल ना तर मित्रांनो खरंच इकडे या आणि पंढरपूरला या. विठ्ठल आणि रखुमाईचं दर्शन घ्या. खरंच शब्द नाहीत माझ्याकडे. अंगावर दक्षिणा घातली पाहिजे होती काय? सर कसं वाटलं दर्शन घेऊन? खूप छान वाटलं. कधी आले नव्हते, फर्स्ट टाइम आली आहे. म्हणजे आमच्यासोबतच लिहिलेलं आहे. ऑब्विसली ना, तुम्ही 3 जण बोलतात, 4 जण पण पहिल्यांदा आलोय. हे मला कन्सिडरच नाही करत आहे त्यांच्यामध्ये. पण जेन्युअनली खूप छान आहे, खूप सुकून भेटतं इकडे. दर्शन पण खूप मस्त झालं दर्शन. अनएक्सपेक्टेडली आम्ही लोक एवढं फटाफट गेलो आहे ना, आणि एकदम असं वाटत होतं एकदम फेस टू फेस दर्शन घेतो. सो मस्त वाटलं एकदम. नक्की या. हो, तुम्ही सुद्धा नक्की या. यावर्षी आला नसाल तर आवर्जून या. तुम्ही तुमच्या मित्रांना फॅमिलीला घेऊन या. दोघांनी सेम कलरचा शर्ट आणि सेम कलरची पॅन्ट घातली आहे बघा. खूप भारी वाटतंय. फुल पॉझिटिव्ह एनर्जी. मस्त वाटतंय. मसाला अगरबत्ती, वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या आहेत. आणि या दोघांनी मित्रांनो अक्कलकोट, तुळजापूर आणि आता इथे किती अगरबत्तीचे बॉक्स घेतले तरी तुम्ही? आम्हाला गाडीत दाखवतो नंतर. नुसते अगरबत्त्या घेत सुटले. हा बघा, चंदन अगरबत्ती. शेवटी सनीला भेटली चंदन अगरबत्ती. आणि सॅम्पल टेस्ट होतोय. हे असं बघण्यापेक्षा लावल्यावर सुगंध भरपूर येतोय. चंदनचं असं वैशिष्ट्य. हो, आवडलेले दिसतंय. कितीला आहे? 4थी 5वी पिढी. आता यांची पिढी चालवते. सगळ्यात जुनं दुकान 200 वर्ष पूर्ण. आम्ही लकी आहे की सर्वात जुनं दुकान आम्हाला भेटलेलं आहे अगरबत्तीचं. जे स्वतः अगरबत्ती बनवतात हां, त्यांच्या हातची. पाठीमागे कारखाना तुम्ही अशा प्रकारे बघू शकता इकडे. त्या आतमध्ये हे लोक बनवतात. त्या आतमध्ये आता जाऊ नाही शकत. पण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या आहेत. कधी पंढरपूरला आलात तर या दुकानाला नक्की व्हिजिट करा. विठ्ठल बालोबा लाड. 100 रुपयाला. फायनली वा, हे आवडले यांना. 180 ते 170 पर्यंत असतात का? वा, त्यामध्ये असे फ्लेवर आहे. जो फ्लेवर पाहिजे तो भेटलेला आहे. फ्रेग्रन्स. होती फ्रेग्रन्स जो पाहिजे तो ॲक्च्युअल भेटलेला आहे. खूप आम्ही शोधायचा ट्राय केला होता. या सरांनी आणि या मुलाने आम्हाला दाखवलेलं आहे. हो, श्री फायनली बाई घेतली. घेतली बाबा. चल बाबा, ही पण दमली आता. खराब झाली आहे. भूक लागली, भूक. तर आता भूकवरनं आठवलं आम्हाला की आता जेवणाची वेळ झालेली आहे. आणि लवकरच आम्ही जेवण करून जाण्यासाठी आमच्या निघणार घरासाठी मार्गस्थ होणार आहोत. येस, तर तुम्ही सगळे जेवायला या. त्याच्या अगोदर तुम्ही सगळेजण जेवायला या आमच्यासोबत, कारण आम्हाला आता भूक लागलेली आहे. तर चला बघूया आपण पंढरपूरमध्ये कुठे जेवतोय आज. आजचं डिनर आहे आमचं पंढरपूरमध्ये. फायनली हिला पण बांगड्या भेटलेल्या आहेत. ह्या ज्या नवीन आलेल्या बांगड्या आहेत. कितीला आहे या? हा? यावाल्या कितीला आहेत? कसे आहे? 100. एक की दोन्ही? एक 100. एक 100ला. चल घे लवकर. माझ्या मापाचं दाखव. मी आलोय श्री राजभोग थाली खायला, जे की आहे पंढरपूरच्या मॉलमध्ये, सेंट्रल मॉल. चला, काय ॲम्बियन्स आहे भाई यांचा. समोरच बघा, एकदम सुंदर पोस्टर लावलेला आहे. काउंटर बघू शकतो तुम्ही मित्रांनो. हो, आलात का तुम्ही? हात धुवायला
हो स्पेशल सर्विस. एवढे मोठे आपल्याला स्टीलची प्लेट दिली आणि वाट्या दिल्या आहेत. 8 वाट्या दिल्या आहेत. कैरी पन्ना सुरुवात झालेली आहे कैरी पन्नापासून. पूर्ण उचला. मंचुरियन आलेत. सगळं टेस्ट करतो. आधी सुरुवात करतो मी ढोकळ्यापासून. आता एवढं सगळं संपवायचं आहे तर पोटामध्ये जागा. चला सुरुवात करू. आणि असं पालक पनीर. आपण आराम करायची गरज आहे ना. फुलका. मग तू अरे मग तू हो मस्त दूध टाकून म्हणजे मालपुआ. हो 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 गोड. बासुंदी आहे. बासुंदी आहे? वाटीच नाही भाई आता बासुंदीला. हो हो बासुंदी. वाव किती क्यूट भाकरी छोटी. स्वतःचा भाकरी. बा येडा झाला. स्वच्छवाला बनवायची आहे. हा भाकरी. मित्रांनो बघू शकता किती प्रकारच्या व्हरायटीच्या आपल्याला दिलेल्या आहेत या थालीमध्ये. कैरी पण नाही. आणि ह्यांनी सुरुवात केलेली आहे या खैरी बनण्यांनी. डायजेशनचं पाणी. तर चला सुरुवात ह्याच्यानेच करूया. चला ट्राय करूया. कैरी आवडत असेल तर अशी सुरुवात कुठून करू तेच नाही. मंचुरियन चालू करूया भाई. स्टार्टर. खैरी पन्ना दिलाय थोडंसं गोड. कैरी पण नाही ते पाणीपुरी डायजेस्ट व्हायचं पाणी. त्यांनी तर तेच सांगितलं बाई कैरी पन्ना. मी तेच म्हणतो. ढोकळा. नाही चालूही नाही की अभी तक. ज्युसी आहे ढोकळा पण थोडासा भरलेला आहे पूर्ण. वाव. सुरियन त्याचं बाकी मंचुरियन. चायनीज स्टार्टर छान. हा बघा आपला मराठी मुलगा. एवढीशी भाकरी होती मस्त क्यूट. तो मी ठेचासोबत खाणार. आणि ठेचा त्यांनी असं भाकरीमध्ये टाकून खाणार आहे. वाव. झणझणीत. भाकरी छोटी आहे पण ते भाकरीसारखीच आहे. ठेचा पण मस्त आहे. ठेचा पण चांगलं झणझणीत. सनीने आता पालक पनीरची भाजी खाल्लेली आहे. सकाळपासून मी सर्वात जास्त शोधतोय पालक पनीर कुठे, पालक पनीर कुठे, पालक पनीर कुठे. बट फायनली पालक पनीर मला पंढरपूरमध्ये येऊन जाऊन भेटलेलं आहे. हो पंढरपूरमध्ये. तर एवढं चांगलं जेवण वाटलंय की उसकी जीभ लपलपा रही है. लपलं. जिभेला तर ताव नाही राहिला. मुझे बस माफ़ कर दो और पालक पनीर को एंजॉय करने दो. इतनी बड़ी थाली है बस अभी खाने दो. कशी संपू आपण तो विचार करतो. दोस्तों आप लोग भी आओ यहाँ पे. अगर आ रहे हो पंढरपुर विजिट करने के लिए तो इसका नाम हम काय लोग पैक करेंगे नीचे. जर तुम्ही पंढरपूरमध्ये विजिट करायला आले कधी विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये तर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही नक्की श्री राजभोग थाली या रेस्टॉरंटमध्ये भेट द्या. हॉटेलचा ॲम्बियन्स पण खूप छान आहे. डेकोरेटेड आहे. प्लस महाराष्ट्रीयन पारंपरिक थाली इकडे तुम्हाला भेटणार. आणि चव म्हणजे अप्रतिम. आधी सगळं डाळ. दाखवपाती आहे मस्करी नाही. चला हे बघा इथं भांडणं लावलेली आहे. भांडणं लागलेली आहे जेवण. आम्ही एन्जॉय करतो. त्यांची छोलेची भाजी खातो. पुरी तांदूळसोबतच खा. असं माझं. छोलेची भाजी मस्त आहे. आणि घेतो यांची फ्लावरची भाजी. तशी फ्लावरची भाजी तर मला तशी खूप आवडते. चला तिखटचा त्रास नाही ना. नॉर्मल तिखट आहे. एवढं नाही. मस्त आहे. एवढं तिखट नाही. ठीकठाक तिखट यांची तिखट आहे. अजून एक पालक लावतो. पनीर. काय नाही ठीकठाक तिखट आहे. बोलतो ना तुला एवढी तिखट नाही. पालक पनीर. अजून तरी हम्म. आलं नाही.
ती भाकरी एक्स्ट्रा घेतली पालक आणि ती पनीर. ग्रेव्ही माझा विदाऊट भाकरी म्हणजे विदाऊट मस्त तेवढंच भाकरी जास्त स्पायसी पण नाही. एवढं नाही ते फ्लावरची भाजी मला थोडीशी स्पायसी वाटली, थोडीशी. त्याला पोळीसोबत बटाट्याची भाजी खाऊया. ते काय मिक्स केलं का त्याच्यात स्ट्रॉंग होतं. काकडीचे स्लाइस पाहिजे होते. तुझे जे कॉम्बिनेशन फक्त लागणार आता मी खाणार ही क्यूट भाकरी. सगळं टेस्ट तुला वेगळं केवढी छोटी भाकरी दिली आहे. वाव. ॲक्च्युली वेगळा लागणार. आणि भाकरीसोबत मी ठेचा ट्राय करणार आहे, मिरचीचा. भाकरीसोबत मिरचीचा ठेचा. मला थोडी बासुंदी वाव. भाकरी आपलं हे देतो घरात बनते तशीच भाकरी स्वीट आहे लागते. ना मी अख्ख्या अर्ध्या मिरचीच्या तुकड्यांचा ठेचा केलेला आहे. मस्त सुका ठेचा आहे, बासुंदीची फ्राय केलेला. मूग डाळ खिचडी घेतली आहे. वाव. आणि मूग डाळ खिचडीवर भेटणार मस्त ही. हो भाई ऋतिक. पण आता मूग डाळ खिचडी खाणार आहे. मस्त वरून तूप टाकलेलं आहे. आणि इकडे वाव थोडी कोणाला नको तुला मस्त. कसं तूप लागणार मूग डाळ खिचडी खरंच खूप छान आहे. बाई आणि मी जिरा राईस घेतला आहे. जिरा राईस पण ऑप्शन आहे बघा इथे. तुम्ही अशा प्रकारे बघू शकता जिरा राईस प्रॉपर जिरे म्हणजे प्रत्येक तू कधी येणार फूड ब्लॉगिंग नको करू. जेवू दे मला सर. ती घेतली यांची ही कढी अशी टाकायची खिचडीवर, अशी मिक्स करायची. ही प्रॉपर अशी गुजराती कढी यांनी केलेली आहे, पांढऱ्या रंगाची. आपल्या घरात आपण पिवळ्या रंगाची करतो. गुजराती पद्धतीचे मला तिथे गुजराती स्टाईलमध्ये ती गोड मस्त. महाराष्ट्रीयन नाही हाताने खाऊ. हा ना कढीसोबत पण खूप छान हात कशाला लागते धुतले खिचडी. हात कशाला धुतले मला अशी आता मी सगळ्यात माझं फेवरेट बासुंदी ट्राय करतोय. वाव मस्त आहे. थोडीशी अजून घट्ट पाहिजे होती बासुंदी. मस्त गोड गोड. आणि हा यांचा इकडचा अजून एक डेझर्ट आयटम मालपोहा. हा आहे मस्त एकदम क्रंची. तुला वा. पहिलं मला बघू शकता नेहमीप्रमाणे ऋतिक आणि मी परंपरेनुसार आमचं ताट थाळी प्रॉपर सगळ्या वाट्या साफ केलेल्या आहेत. आणि हे ऋतिक शिकले. म्हणजे जे आमच्यासोबत पहिल्यांदा आले आहेत त्यांच्या ताट बघा. आहे सनी आवटे. ताट बघा. आणि हे बघा त्याची इथं बहीण. हां अक्षरात आवटे. नाही नाही नाही. जेवण तसं पाहिजे म्हणून, नाहीतर आमचं काल दुपारी जे जेवण होतं त्याच्यामध्ये ताट नव्हतं, रिकामं राहिलेलं. जिरा राईसमध्ये पोट अति भरलेलं आहे त्यामुळे राहिले आणि गाडी चालवायची त्यामुळे. ते रिझन बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. चालवतो गाडी. बाकी काहीच प्रॉब्लेम चल नाही. मी चालवतो गाडी, तू संपव. काय रे बहाणे नुसते बहाणे. पाहणे ते गाडी चालवायची. नाही नाही जेन्युअनली गाडी चालवायची म्हणून. नाहीतर मी बोललो ना मी संपवलं चालवतो. असतं 2 मिनिटामध्ये. तुझं काय म्हणत नाही. गाडी चालवायची. आम्ही वारी करून येणार आहे पंढरपूर ते मुंबईला. वाव. तसं बापरे जेवण झालेलं आहे. जेवण झालेलं आहे बाई. जरा मला थाली आवडलेली आहे. थाली किती रुपयाला होती? 300 रुपये. 300 रुपयाला. तर थोडे व्हरायटी होते त्या आवडल्या आणि काय काय होते ते सगळे ओके ओके होते. तर 300 रुपयाला होती अनलिमिटेड थाली. ज्याला गुजराती जेवण आवडत असेल जास्त करून, गुजराती पंजाबी राजस्थानी मिक्स. हां मी Honest review देऊ का? हां
तर मी या थालीला रेटिंग देणार 5 पैकी 2.5. तू किती देणार? 5 पैकी 1. याचे 0.1. अरे बापरे. तू? फक्त आपलं मूग खिचडी आणि कढीसाठी हां 4.5. हो 4.5. त्याचं फक्त थालीमध्ये फक्त बासुंदी, तुपाची चपाती आणि पालक पनीर याच्यासाठी 4.5. हो हो. मी फक्त ना छोल्याच्या भाजीसाठी देईल ते पण ते 1 पॉईंट. ह्याच्या इथे ना फक्त ना ॲम्बियन्स चांगला आहे आणि यांची सर्विस चांगली आहे. बाकी जेवण जेन्युअनली चांगलं नाही आहे. कारण की तू स्टार्टिंगला हात नव्हते धुतले. मी आतमध्येच पुण्यात धुतले. ए इकडे तिथं कुठे? चला मित्रांनो, असा होता आमचा आजचा दिवस संपलेला आहे. आमची ही मित्रांनो ही जर्नी आमची आता इथंच संपते. आता आम्ही डायरेक्ट चाललोय घरी. हा व्हिडिओ आता इथंच एंड करते. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब पण करा. करा. मला नाही माहिती एंडिंगला काय बोलायचं. अरे वाच ना वाच हेच पाहिजे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल लवकर सबस्क्राईब करा. असं तुमच्यासाठी घेऊन येणार एक पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग. तोपर्यंत बाय बाय.